मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे, की 21 एप्रिल 2026 पासून शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद व सर्व स्तरावरील कर्मचारी बेमुदत संपावर आहे. तर 22 एप्रिल 2026 ला या कर्मचारी संघटनांची माननीय मुख्य सचिव यांच्याशी बैठक झाली. तर त्या बैठकीमध्ये ज्या 18 समस्या आहेत, की ज्या संदर्भात या संपाची मागणी झालेली आहे, संप पुकारला गेलेला आहे. तर त्यावर साधक-बाधक चर्चा झाली. त्यापैकी 6 मागण्या ज्या होत्या कर्मचाऱ्यांच्या, त्यावर आपण भाग 1 मध्ये चर्चा केली. त्यानंतर उर्वरित ज्या मागण्या आहेत, एकूण 18 पैकी 6 झाल्या, म्हणजे 12 मागण्या ज्या आहेत, तर त्या संदर्भात मुख्य सचिवांनी कोणकोणत्या प्रकारचे निर्देश दिले आहेत, ते या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि ते कुठे-कुठे पॉझिटिव्ह आहेत आणि कुठे-कुठे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या फेटाळून लावलेल्या आहेत. तर ते आपल्याला या इतिवृत्तामधून लक्षात येते. तर 7वी जी मागणी कर्मचारी संघटनांची आहे, ती आहे सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी यांना सर्व महत्त्वाच्या इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी. तर कॅशलेस योजनेची मागणी होती 7वी. त्यावर मुख्य सचिवांचे जे निर्देश आहेत ते पुढील प्रमाणे: राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजनेअंतर्गत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. तथापि याबाबत संघटनेने एक समिती स्थापन करून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवाकडून योजना तयार केल्यास त्यास शासनाकडून मान्यता देण्याबाबत विचार करता येईल. अशा प्रकारे कॅशलेसच्या संदर्भात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना जी आहे, त्या अंतर्गतच कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ देण्यात येईल आणि ही जबाबदारी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दिलेली आहे. तर या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग काय करता येईल, तर ते बघणार आहे. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची मागणी, 8वी मागणी आहे, सेवानिवृत्तीचे वय 60 करा. आता सध्या केंद्रामध्ये 60 आहे, परंतु राज्यामध्ये मात्र 58 आहे सेवानिवृत्तीचं वय, रिटायरमेंट एज. तर ते 60 करा, अशा प्रकारची मागणी कर्मचारी संघटनांची आहे. तर त्याला उत्तर देताना आदरणीय मुख्य सचिवांनी अशा प्रकारचे निर्देश दिले. याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, म्हणजे शासन यावर विचार करत आहे आणि वित्त विभागाकडे ते पाठवलेलं आहे, की त्यांनी ते ठरवायचं आहे. त्यानंतर 9वी मागणी, 10 वर्ष सतत काम करीत असलेल्या सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा. तर कंत्राटी जे लोक आहेत किंवा रोजंदारीवर काम करणारे किंवा अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या ज्या काही सेवा आहेत, ते नियमित करा, अशा प्रकारची 9वी मागणी आहे. त्या संदर्भात निर्देश आहेत. याची शासनाने नोंद घेतली असून शासन सकारात्मक विचार करीत आहे. म्हणजे यांच्या बाबतीत सकारात्मक विचार सुरू आहे आणि सर्व प्रशासकीय विभागांना त्यांनी या संदर्भात कार्यवाही करण्याकरता सांगितलेलं आहे. त्यानंतर 10वी मागणी, एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या द्या. तर अनुकंपा तत्व जे आहे, कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असता त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी दिल्या जाते, त्याला अनुकंपा तत्व आपण म्हणतो. तर त्या नियुक्त्या द्या, अशी मागणी आहे. त्या संदर्भात माननीय मुख्य सचिवांचे निर्देश आहेत. अनुकंपा तत्वावरील प्रलंबित नियुक्त्याबाबत संघटनेने अप्पर मुख्य सचिव सेवा यांच्याकडे माहिती देऊन पाठपुरावा करावा आणि ही जबाबदारी त्यांनी दिली आहे सामान्य प्रशासन विभाग सेवाकडे. त्यानंतर 11वी मागणी, अनेक विभागात लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रदीर्घ काळ कार्यात्मक उच्च पदाच्या पदोन्नतीपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अपेक्षित वेतनवृद्धीचा लाभ संबंधितांना मिळत नाही. याबाबत सुधारित धोरण करण्यात यावे. तर पुष्कळशा डिपार्टमेंट्समध्ये क्लरिकल या पदावर, लिपिक या पदावर अनेकांच्या अपॉइंटमेंट्स होतात, नेमणुका होतात आणि
ते त्याच पदावर कायम राहतात, तर त्यांचा लॉस होतो, आर्थिक लॉस होतो. तर त्या संदर्भातली मागणी आहे. त्यावर माननीय मुख्य सचिवांनी निर्देश दिले, या कर्मचाऱ्यांना 10, 20 आणि 30 वर्षाच्या सेवेनंतर सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, की कुठलंही नुकसान होत नाही. कारण त्या कर्मचाऱ्याला 10 वर्षाची त्याची नोकरी झाल्यानंतर, त्यानंतर 20 वर्ष आणि 30 वर्ष अशा 3 टप्प्यामध्ये त्याला आश्वासित प्रगती योजना लागू होते. ज्या विभागामध्ये या योजनेची अंमलबजावणी होत नाही, याबाबत संघटनेने माहिती दिल्यास त्या बाबतीत मुख्य सचिव यांच्याकडून आढावा घेण्यात येईल. तर अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे 10, 20, 30 हे 3 टप्पे जे आहेत, हे 3 टप्पे ज्या विभागामध्ये लागू नसतील, तर तशा प्रकारची माहिती द्या. आम्ही तिथे सुद्धा त्यांचा आर्थिक लॉस होणार नाही याकडे लक्ष देऊ आणि याकरता वित्त विभागाकडे त्यांनी ही जबाबदारी दिली. त्यानंतर 12वी मागणी, PFRDA कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आहे. त्या संदर्भात मुख्य सचिव यांनी अशा प्रकारचे निर्देश दिले. सदर कायदा केंद्र शासनाचा असल्याने मागणी मान्य करता येत नाही. तर हा PFRDचा जो कायदा आहे, तो केंद्र सरकारचा आहे. त्याच्यामुळे राज्य त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असं त्यांनी कळवलेलं आहे. 13वी मागणी, सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या भ्याड हिंसक हल्ल्यांविरुद्ध कडक कारवाई व्हावी, यासाठी IPS कलम 353 मध्ये दुरुस्ती करून कलम 353 अजामीनपात्र करण्यात यावे. तर 353 अंतर्गत जी काही कार्यवाही होते, जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कोणी हल्ला करतो, तर तो जो कायदा आहे, तो कायदा अजामीनपात्र करण्यात यावा, अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्या संदर्भात आदरणीय मुख्य सचिवांनी निर्देश दिले. भारतीय न्याय संहिता व नागरी न्याय संहिता यामधील तरतुदी तपासून याबाबत विचार करण्यात येईल आणि गृह विभागाकडे ती जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतर 14वी मागणी, सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा. म्हणजे रिक्त पदे जी आहेत ऑफिसेसमध्ये आपण पाहतो, अनेक ठिकाणी आपल्याला कर्मचारी दिसत नाही, तर ते लवकर करा, अशा प्रकारची मागणी आहे. त्यावर माननीय मुख्य सचिवांचे निर्देश आहेत. याबाबत शासन सकारात्मक असून रिक्त पदे भरण्याबाबत निरंतर कार्यवाही सुरू आहे. तर ही गोष्ट सुद्धा आम्ही करत आहोत आणि कार्यवाही सुरू आहे आणि ही जबाबदारी सर्व प्रशासकीय विभागांकडे त्यांनी दिली. त्यानंतर 15व, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील 1989च्या शासन निर्णयाची पुनर्स्थापना करा. तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे होते, त्यांची जी मुलं असत, त्यांना 1989च्या शासन निर्णयानुसार नोकरी देण्यात येत होती, तर ते पुन्हा सुरू करा. तर त्यावर आदरणीय मुख्य सचिव यांनी निर्देश दिले. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून तपासून निर्णय घेण्यात येईल आणि सामान्य प्रशासन विभाग सेवा याच्याकडे ते कार्य दिलेलं आहे. त्यानंतर 16व, ज्या विभागाने सेवा भरती नियम व आकृतीबंधास अद्याप शासन मंजुरी घेतलेली नाही, त्यांना अशी मंजुरी विहित मुदतीत घेण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या. तर काही काही विभागामध्ये अजूनही जो सेवा भरतीचा जो आकृतीबंध आहे, तो तयार केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे तिथे भरत्या होत नाही. म्हणून ते लवकरात लवकर करावं, अशी मागणी आहे. त्यावर निर्देश आहेत. ज्या विभागांनी ज्या संवर्गाचे 2015 पूर्वी सेवा प्रवेश नियम आणि आकृतीबंध तयार करून घेतलेले आहेत, अशा सर्व प्रशासकीय विभागांनी संबंधित संवर्गाचे सेवा प्रवेश नियम आणि आकृतीबंध सुधारित करून घ्यावेत, असे निर्देश देण्यात आले असून कार्यवाही सुरू आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे आणि ते आकृतीबंध दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी यात लक्ष घालावं. त्यानंतर नंबर 17, शिक्षकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन आदेशाबाबत पुनर्विचार करावा. हा अत्यंत महत्वाचा आदेश निघालेला आहे आणि अन्यायकारक आदेश आहे 15 मार्च 2024चा शिक्षकांच्या बाबतीत. तर म्हणून तो जो संच मान्यतेचा शासन आदेश आहे, तो रद्द करावा, त्याच्यावर पुनर्विचार करावा, अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. त्या बाबतीत निर्देश आहेत. सदर शासन निर्णयामधील काही विशिष्ट मुद्द्यांबाबत अडचणी असल्यास संघटनेने शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यास त्या शासनाकडून तपासण्यात येतील. तर आदरणीय मुख्य सचिव असं म्हणतात, की त्याच्यामध्ये काही अडचणी असतील त्या निर्णयामध्ये, तर संघटनांनी त्या शासनाच्या लक्षात आणून द्याव्या आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे ती जबाबदारी दिलेली आहे.
आणि शेवटचं मागणी 18वी, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा. तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे, तर ते योग्य नाही आणि म्हणून त्यावर पुनर्विचार करा, अशा प्रकारची मागणी आहे. तर त्यावर निर्देश आहे, सदर धोरण केंद्र शासनाचे असल्याने मागणी मान्य करता येत नाही. म्हणजे हे ते नवीन शैक्षणिक धोरण जे आहे, हे काही राज्याचं नाही, ते केंद्र सरकारचं आहे आणि म्हणून राज्य सरकार त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही. अशा प्रकारची चर्चा एकंदरीत 18 मागण्यांच्या बाबतीत संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामध्ये झाली आणि या चर्चांना खूप महत्त्व असते. ही पहिली चर्चा आहे. तर यामधून आता आउटपुट काय निघते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कोणकोणत्या बाबी मंजूर केल्या जातात आणि त्यानंतर पुन्हा चर्चा होईल. तर त्या चर्चेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुनश्च एकदा त्यावर विचारमंथन होईल. तर त्या संदर्भात जेव्हा केव्हा अशा प्रकारची चर्चा होईल आणि त्याचं इतिवृत्त येईल, तेव्हा ते आपल्यासमोर मांडण्यात येईल. धन्यवाद.